कमजोर मनाच्या माणसांनी या व्हिडिओपासून लांबच राहावं. शहरापासून थोड्या लांब अंतरावर एक जुनं पण नामांकित हॉस्पिटल होतं. तिथे बरेच पेशंट पूर्वी असायचे. पूर्वी फार गर्दी असलेली आणि प्रसिद्ध हॉस्पिटल होतं. आता सुद्धा तिथे पेशंट असतात, पण किरकोळ किंवा काही कमी प्रमाणात. पण आजही ते हॉस्पिटल त्या जागी होतं. बरेच पेशंट आणि डॉक्टर्स तरीसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरत असत आणि टाळत असत. याचं कारण होतं त्या हॉस्पिटलमध्ये असलेली लिफ्ट. होय, त्या हॉस्पिटलमध्ये एक लिफ्ट होती. हॉस्पिटल उंच 5 मजली इमारत होती. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये एक लिफ्टसुद्धा होती. एका माणसाने त्याच हॉस्पिटलमध्ये तिथे जॉब ऑफर घेतला होता. सिक्युरिटी गार्ड म्हणून त्याला तिथे जॉब मिळाला होता. तो नवीनच कामावर रुजू झाला होता. त्याला नाईट ड्युटी दिली होती. त्यामुळे त्याची ड्युटी ही रात्री ते पहाटेपर्यंतची असायची. त्याला कामावर रुजू होऊन फक्त 4-5 दिवसच होऊन गेले होते. पण सगळी माणसं त्याला त्या लिफ्टविषयी बोलत होती. त्याने विचार केला की माणसांचा हा कदाचित भ्रम असावा. त्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता. एके दिवशी त्याने रात्री त्या लिफ्टचा पहारा करायचा असे ठरवले. तो रात्रभर त्या लिफ्टच्या आजूबाजूलाच फिरकत होता. जवळजवळ रात्री 1:30-2 पर्यंत त्याला ती लिफ्ट सामान्यच वाटत होती. काहीच विचित्र असं तिथं घडत नव्हतं. आता त्याला असं वाटलं, कदाचित माणसं खोटंच सांगत होती. असं काहीही नसावं. माणसांचा फक्त भास असेल. म्हणून त्याने त्या लिफ्टकडे थोडं दुर्लक्ष केलं. आणि एकदम अचानक 2चा ठोका पडताच ती लिफ्ट हळूच उघडली गेली आणि ती बंदसुद्धा झाली. लिफ्टमधली बटणं अचानक चालू झाली आणि लिफ्ट वर-खाली, वर-खाली अशी होऊ लागली. आता मात्र त्या सिक्युरिटी गार्डचा घाम फुटला आणि तो फार घाबरला. त्याला कळेना हे काय होतंय. लिफ्टच्या आत तर कोणच जाताना दिसलं नाही. आत कोणीही नसताना लिफ्ट वर-खाली कशी होऊ शकते याचा तो विचार करत बसला. त्याने त्या लिफ्टमध्ये कोण आहे, का
कोणीतरी बाहेरून रिमोट कंट्रोलनी लिफ्ट ऑपरेट करत आहे याचा शोध लावण्यासाठी एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने रात्री 10 वाजता बरोबर त्या लिफ्टमध्ये जाऊन एक कॅमेरा फिट केला आणि आज आपण त्या लिफ्टमध्ये नक्की काय गडबड होते ते पाहूयातच असा निश्चय केला. या निश्चयाने त्याने कॅमेरा फिट केला आणि तो बाहेर येऊन त्या कॅमेऱ्याचा व्हिडिओ मोबाईलवरून बघू लागला. आजसुद्धा कालसारखंच 1:30-2 पर्यंत सगळं शांत. लिफ्टमध्ये सुद्धा काहीच हालचाल नाही. पण जसा काटा 2च्या जवळ आला आणि 2चा टोला पडला तसा त्या लिफ्टचं दार आपोआप उघडलं आणि आपोआप बंद सुद्धा झालं. पण दार कोणी उघडलं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. त्याने आत कॅमेरा बसवला होता त्यामुळे तो त्याचा कॅमेरा ऑन करून पाहू लागला. मोबाईल ऑन करून कॅमेऱ्यात काय हालचाल दिसते ते तो निरखून पाहू लागला. त्याला एक सुरुवातीला अस्पष्ट आकृती दिसू लागली आणि हळूहळू ती सावली थोडीशी डार्क झाली. त्या सावलीचा आकार एका नर्सच्या कपड्यांसारखे कपडे घातलेली कोणीतरी उभी आहे, कोणीतरी महिला आहे असं दिसू लागलं. पण तेही अस्पष्ट. दुसऱ्या क्षणी ती सावली एका भयानक अशा रूपामध्ये त्या कॅमेऱ्यात दिसू लागली. आता त्या सिक्युरिटी गार्डच्या हातातला फोन हे सगळं पाहून खाली पडला. त्याचे हातपाय भीतीने लटलट कापत होते. त्याच्या अंगाला घाम आला होता आणि त्याला बोलायलाही सुचत नव्हते. त्याची अवस्था फार वाईट झाली होती. तो आता पूर्णपणे घाबरला होता. भीतीने तो तिथेच त्या जागी चक्कर येऊन खाली कोसळला. सिक्युरिटी गार्ड बेशुद्ध झाला. ते थेट सकाळीच त्याला जाग आली. तेही काही कर्मचाऱ्यांनी सकाळी त्याला पाणी शिंपडून शुद्धीवर आणले. त्याने घडलेला सगळा प्रकार तिथले असलेल्या सगळ्यांना सांगितला आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेलं रेकॉर्डिंगसुद्धा दाखवलं. ते सगळं पाहून तिथल्याच एका वॉर्डबॉयने सांगितले की ती एक नर्स आहे. त्या नर्सचा त्या लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच ती नर्स त्या लिफ्टमध्ये त्या टायमिंगला दिसते. आता मात्र त्या माणसाला काहीच सुचेना. त्याने घाबरून तिथली सिक्युरिटीची नोकरी सोडून दिली.
आणि तो पुन्हा त्याच्या घरी परत आला. 2 दिवस तो तापाने फणफणत होता. अशाच नवनवीन भुताच्या स्टोऱ्या ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भुताचा वावर.